आपण इज्जत पण त्यांचीच करतो ज्यांनी आपल्या वाईट वेळेत आपली साथ दिली. नाही तर आपल्या वाईट वेळेत पळ काढणाऱ्या चोंग्यांना आपण जवळ पण उभं करत नाही. निसर्गाचा नियमच आहे, एखाद्या झाडावरून उडालेलं पाखरू ते दुसऱ्या झाडावर बसतं. हा विषय पाखराचा नाही बरं का. ज्यांची लायकी फक्त 4 दिवस फोनवर बोलायची होती त्यांना पण आम्ही आमच्या घराची सून बनवायच्या तयारीत होतो. इथंच तर आम्ही चुकलो होतो. आपलं कोणा वाचून अडतं हा विचार मनातून काढून टाका. कारण इथं पत्त्यातला बादशाह हरवला तर जोकरला सुद्धा बादशाह केलं. स्वतःच्या हिमतीवर करा, कारण इतिहास पण साक्षी आहे. जो झुकलाय तो गुलाम झालाय. लोक पण खूप लवकर बदलतात ना. ज्यांना काल आपली काळजी होती त्यांना आज आपली गरज पण नाहीये. मोहब्बत भी जरूरी थी, बिछड़ना भी जरूरी था. क्षेत्र कोणतंही असू द्या, एकदा तुमचं नाव मोठं झालं की तुमच्या माग करणारे सुद्धा हजार तयार होतात. 7 पिढीची कुळीमुळे तुझी उकरून काढीन, तुझा जिपरात उडीन, तुला हितच गाडीन. काही लोक स्टेटस यासाठी पण लावतात कारण आजकाल खुशाली विचारायला वेळ असो वा नसो, पण स्टेटस मात्र आठवणीने बघतात. जवळच्यांना किती पण जीव लावा, अवकात दाखवणारच. शेवटी करणार तरी काय, कुत्रा आहे ना, दुसरीकडे जाऊन शेपूट हलवणारच. तू आज ज्यांना घेऊन फिरतोय ना ते एकेकाळी आमच्या महफिलीत बसणारे कुत्रे होते. जा रे पाणी बॉटल घेऊन ये. कोणत्याच गोष्टीचा माज नसावा, कारण वेळी सगळ्यांना संधी देते. आज तुमची उडून घ्या, उद्या माझी उडून टाकी. 1 नंबर माणूस गावात. तुझं अख्खं बॅकग्राऊंड माहितीये मला. घराशेजारचे 4 कुत्रे सोडले तर कोण ओळखतं ग तुला. चार चौघात एखाद्याची माप काढून तुम्ही 5-10 मिनिटं हसणार, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही त्याच्या डोक्यात आयुष्यभरासाठी बसणार. आम्हाला कळायला लागले तुमच्या बैठकीत आमची जरा चर्चा जास्तच करायला लागली. करा त्याच्या तुमचं घर चालणार आहे. आणि धोका हे जरा आमच्या वाटेला जास्तच मिळालं, पण वाईट या गोष्टीचं वाटतंय की हे आम्हाला आमच्याच लोकांकडून मिळालं. माझं वाटोळं उद्या किंवा चांगलं उद्या, पण मी कोणाची साथ नाही सोडणार. फक्त माझ्याशी खोटं बोलायचं नाही. खोटं बोलला की विषय संपला. तुझ्याबद्दल मी ह्याला त्याला सांगते, अरे तुझ्यासारखे मी 3 टाइम बोलते. काळूबाई घेवा पदर, आमच्यावर लिंबू जरी वावळून फेकला ना तरी त्याचा सरबत करून पिणारी माणसे. त्यामुळं फक्त आई बापांमुळे काही नीच. सगळं माहित असतं नाही, आम्हाला काहीच माहित नसल्यासारखं राहण्यात पण वेगळीच मज्जा आहे. लागून
आम्हाला लोकांच्या नजरेत वाईट करून आमची मजा बघत बसला काय? अरे चूक तुझी नव्हती, चूक माझी होती. तुझ्यासारख्या गद्दाराला मित्राचा दर्जा दिला. तू भाईगिरीच्या गोष्टी लोकांना सांगतो, गुन्हेगारीचे स्टेटस टाकतो, कोणाला घाबरतो आणि कोणाचा मार खातो. हे लोकांना सांगू का? माझा